मित्रांनो, जर तुम्ही ज्येष्ठ नागरिक असाल आणि तुमचे वय 65 वर्षे ते 75 वर्षाच्या दरम्यान असेल किंवा 75 वर्षापेक्षा जास्त असेल आणि तुम्ही एसटी बसमध्ये 50% सवलतीचा लाभ घेत असाल किंवा मोफत प्रवासीचा लाभ घेत असाल तर हा व्हिडिओ फक्त तुमच्यासाठी आहे। कारण की मित्रांनो, एसटी बसमध्ये तुम्ही 50% सवलतीसाठी किंवा मोफत प्रवासासाठी जे काही कार्ड तुम्ही वापरतात ते आता या ठिकाणी एसटी महामंडळाकडून बंद करण्यात आलेले आहे। आणि आता तुम्हाला या ठिकाणी एक महत्त्वाचे असे कार्ड दाखवावे लागणार आहे, तरच तुम्हाला आता या ठिकाणी 50% सवलतीचा लाभ किंवा मोफत प्रवास सवलतीचा लाभ हा मिळणार आहे। कारण की आता एसटी महामंडळातर्फे याबाबत सर्वात मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे। सवलतीचा लाभ घेण्याबाबत सर्वात मोठा निर्णय या ठिकाणी एसटी महामंडळातर्फे घेण्यात आलेला आहे। आता सवलतीचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला कोणते कार्ड चालणार आहे याविषयीच सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। तर व्हिडिओ नक्की पूर्ण पहा। तर बघा मित्रांनो, ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग बांधव, शालेय विद्यार्थी, राज्य शासनाचे विविध पुरस्कार प्राप्त झालेले नागरिक तसेच विविध प्रकारच्या समाज घटकांना एसटी बसच्या प्रवास भाड्यामध्ये विशेष सवलत ही देण्यात येत असते। तसेच दिनांक 23/8/2023 रोजी पार पडलेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत महाराष्ट्र मार्ग परिवहन महामंडळाच्या सर्व प्रकारच्या बसेसमध्ये महाराष्ट्र राज्यातील 75 वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांना मोफत प्रवास सवलत देण्यात आली आहे आणि 65 वर्षे ते 75 वर्षेपर्यंतच्या नागरिकांना राज्य परिवहन महामंडळाच्या सर्व प्रकारच्या बसेसमध्ये 50% सवलत ही देण्यात आलेली आहे। त्याबाबत या ठिकाणी महत्त्वाचे असे परिपत्रक देखील शासनाकडून जाहीर करण्यात आले होते आणि शासनाकडून तसा GR सुद्धा काढण्यात आलेला होता। तसेच या सवलत धारकांना एसटी महामंडळातर्फे सवलत देण्यासाठी एक स्मार्ट कार्ड देण्यात आले होते आणि हे स्मार्ट कार्ड सवलत धारकांना देण्यासाठी एसटी महामंडळ व स्मार्ट कार्ड तयार करणारी कंपनी यांच्यामध्ये एक महत्त्वाचा असा करार झाला होता। परंतु आता हा करार गेल्या 8 ते 9 महिन्यांपासून संपलेला आहे आणि हा करार संपल्यामुळे राज्यभरात स्मार्ट कार्डची नोंदणी बंद करून नूतनीकरणाची प्रक्रिया देखील या ठिकाणी बंद करण्यात आलेली आहे। आणि जे काही या ठिकाणी प्रवास भाड्यासाठी महत्त्वाचे असे कार्ड होते स्मार्ट कार्ड, हे या ठिकाणी ज्येष्ठ नागरिकांना मिळणे बंद झालेले आहे आणि म्हणून आता ज्येष्ठ नागरिकांना एसटी बसच्या प्रवास भाड्यामध्ये विशेष सवलतीचा लाभ घेण्यासाठी सध्या तरी आधार कार्ड दाखवणे एसटी महामंडळातर्फे सक्तीचे करण्यात आलेले आहे। आणि आता जोपर्यंत स्मार्ट कार्डच्या नोंदणीचे काम पुन्हा सुरू होत नाही तोपर्यंत आता नागरिकांना एसटी बसमध्ये सवलतीचा लाभ घेण्यासाठी आपल्याकडे उपलब्ध असलेले आपले ओरिजिनल आधार कार्डचा वापर हा करावा लागणार आहे। परंतु आधार कार्डचा वापर करत असताना जर तुम्ही 50% सवलतीचा लाभ घेत असाल तर त्या ठिकाणी आधार कार्डवरती तुमचे वय हे 65 वर्षे ते 75 वर्षे दरम्यान असले पाहिजे। आणि जर तुम्ही 75 वर्षाचा पुढचा सवलतीचा लाभ घेत असाल म्हणजेच मोफत प्रवासाचा लाभ घेत असाल तर मात्र आधार कार्डवरती तुमचे वय 75 वर्षाच्या पुढे असायला पाहिजे, तरच तुम्हाला एसटी महामंडळातर्फे विशेष सवलतीचे लाभ हे दिले जाणार आहेत। परंतु मित्रांनो, या ठिकाणी जे काही आधार कार्ड स्मार्ट कार्डच्या ऐवजी तुम्हाला वापरायचे आहे ते तुमचे ओरिजिनल आधार कार्ड हे असणे आवश्यक असणार आहे। त्या आधार कार्डवरती तुम्ही कुठल्याही प्रकारचा जर जन्मतारखेमध्ये बदल करून या ठिकाणी वरच्यावर प्रवास भाड्याचा लाभ घेत असाल तर मात्र आता ते शक्य होणार नाही। कारण की आता या ठिकाणी तुम्हाला प्रवास भाड्यामध्ये सवलत घेण्यासाठी तुमचे ओरिजिनल आधार कार्डच या ठिकाणी दाखवावे लागणार आहे आणि त्या ओरिजिनल आधार कार्डवरती तुमचे वय जर 65 वर्षे असेल तर तुम्हाला 50% सवलत मिळेल किंवा जर तुमचे वय 75 वर्षापेक्षा जास्त असेल तर तुम्हाला या ठिकाणी मोफत प्रवासाचा लाभ हा मिळणार आहे। तसेच मित्रांनो, स्मार्ट कार्डची नोंदणी व नूतनीकरण सुरू झाल्यावर आधार कार्ड बंद केले जाईल आणि पुन्हा ज्येष्ठ नागरिकांना एसटी बसमध्ये प्रवास भाड्यात सवलतीचा लाभ हा घेण्यासाठी स्मार्ट कार्ड हे दिले जाणार आहे। परंतु जोपर्यंत या ठिकाणी स्मार्ट कार्डची नोंदणी व नूतनीकरण हे सुरू होत नाही, जोपर्यंत या ठिकाणी एसटी महामंडळ हे एखाद्या दुसऱ्या कंपनीसोबत स्मार्ट कार्ड तयार करण्याबाबतचा करार करत नाही, तोपर्यंत मात्र या ठिकाणी ज्येष्ठ नागरिकांना एसटी बसमध्ये सवलतीचा लाभ घेण्यासाठी आपले ओरिजिनल आधार कार्ड हे देणे अनिवार्य असणार आहे। जर आधार कार्डवरती तुम्ही काही जन्मतारखेबद्दल काही फेरफार केलेला आढळून आला तर मात्र या ठिकाणी तुम्हाला पूर्ण तिकीट फाडून तुम्हाला प्रवास हा करावा लागणार आहे। तसे मित्रांनो, महाराष्ट्र राज्यातील 75 वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांना राष्ट्रीय परिवहन महामंडळाच्या सर्व प्रकारच्या बसेसमध्ये मोफत प्रवास सवलत अनून्य करण्याबाबत जे काही परिपत्रक काढण्यात आले होते ते देखील आपण या ठिकाणी पाहून घेऊया। तर बघा, या ठिकाणी दिनांक 23/8/2023 रोजी पार पडलेल्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये महाराष्ट्र राज्यातील ज्येष्ठ नागरिकांना महाराष्ट्र मार्ग परिवहन महामंडळाच्या सर्व प्रकारच्या बसेसमध्ये खालील प्रवास सवलत अनून्य करण्यासाठी शासनाने मान्यता दिलेली आहे। तर बघा, कोणत्या लोकांना या ठिकाणी प्रवास भाड्यामध्ये सवलत देण्यात आली आहे तर महाराष्ट्र राज्यातील 75 वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांना राज्य परिवहन महामंडळाच्या सर्व प्रकारच्या बसेसमध्ये मोफत प्रवास सवलत अनुज्ञेय राहील।
परंतु मित्रांनो, या ठिकाणी एसटी बसमध्ये प्रवास भाड्यामध्ये सवलत घेण्यासाठी तुमच्या वयाचा पुरावा तुम्हाला या ठिकाणी देणे हे अति आवश्यक असणार आहे. ज्या पुराव्यामुळे तुमचे वय या ठिकाणी सिद्ध होईल. म्हणजेच तुम्ही जर 75 वर्षाचे असाल तर मात्र तुम्हाला त्याबाबत तुमचे आधार कार्ड किंवा तुमच्याकडे जर ज्येष्ठ नागरिक कार्ड असेल तर ते कार्ड दाखवणे तुम्हाला आवश्यक असणार आहे. त्याच्यानंतर महाराष्ट्र राज्यातील 65 वर्षे ते 75 वर्षेपर्यंतच्या ज्येष्ठ नागरिकांना राज्य परिवहन महामंडळाच्या सर्व प्रकारच्या बसेसमध्ये 50% प्रवास सवलत हे अनुज्ञेय राहील. म्हणजेच 65 वर्षे ते 75 वर्षेपर्यंतच्या ज्येष्ठ नागरिकांना या ठिकाणी 50% सवलत ही शासनाकडून एसटी बस भाड्यामध्ये देण्यात आलेली आहे. परंतु यांना देखील या ठिकाणी त्यांच्या वयाबाबतचा पुरावा त्यांच्याकडे असणे हे आवश्यक असणार आहे. तुमचे वय सिद्ध करणारा पुरावा तुमच्याकडे जर असेल, तुमच्याकडे ज्येष्ठ नागरिक कार्ड किंवा तुमचे आधार कार्ड जे काही ओरिजिनल असणार आहे, ते आधार कार्ड तुम्हाला या ठिकाणी तुमचा वयाचा पुरावा म्हणून कंडक्टरला दाखवावा लागणार आहे. तरच तुम्हाला या ठिकाणी एसटी बसमध्ये प्रवास भाड्यात सवलत ही मिळणार आहे.